मी पुढील सूत्रसंचालन मिलिंद सुर्वे यांच्याकडे सोपवतो. चालू असलेला सामना श्रीसाई वनन विरुद्ध दुर्गादेवी मुरुड. श्रीसाई वनन संघाचा आधारस्तंभ बंटी लोळ. दुर्गादेवी मुरुड संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-2च्या 3 सगळ्यामध्ये खेळाडू स्वतंत्रपणे खेळतो. तसे दुर्गादेवी कबड्डी संघाची क्षेत्ररक्षणा बंटी माघार मिळतो. दुर्गादेवी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू 9 नंबरची बनी घेतलेला पुन्हा सावध. श्रीसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणा डाव्या कोपऱ्यात आपली खेळली होतो. डाव्या टोलरक्षका झुकतो आणि आपली चढाई संपवतो. पुन्हा एकदा बंटी लोळ 1 नंबरची बनी घेतलेला बंटी. दुर्गादेवी संघाच्या क्षेत्ररक्षणात सावध अशी चढाई डाव्या कोपऱ्यातून टोलरक्षकावर झुकवतो. माघारी होतो. थर्ड रेड तिसऱ्या चढाईला समोर जातो. 12 नंबरची बनियान घेतलेला खेळाडू भक्कम शरीरयष्टीचा श्रीसाई संघाचे क्षेत्ररक्षण आणि उजव्या टोलरक्षकाची चुकीची पकड करण्याचा प्रयत्न इथून मिळतो तो दुर्गादेवी संघाला. थर्ड रेड बॅक टू बॅक थर्ड रेड श्रीसाई वनन संघाचा वेळ. कालकाई कुंभे विरुद्ध अमर भारत टाळसुरे. आपल्याला खेळण्यासाठी हा पहिला पुकार. कालकाई कुंभे आणि अमर भारत टाळसुरे आपल्याला खेळण्यासाठी हा पहिला पुकार देण्यात आलेला आहे. दरम्यान जगात 11 नंबरची बनी घेतलेला दुर्गादेवी संघाचा खेळाडू श्वेत लाले. आपण प्रेक्षकांमध्ये आहात. कृपया व्यासपीठाकडे यायचंय. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपले मित्र सिद्धू कामेरकर आपली वाट पाहत आहे. पुन्हा एकदा बंटी लोळ श्रीसाई संघाचा हुकमी एक्का. पाहूया काय चमत्कार करतात ते. बंटी माघार मिळतो. दुर्गादेवी संघाचा खेळाडू प्रणय सावंत यावर्षीची युवा सिरीज हा खेळलेला खेळाडू आहे. आपल्याला अभिमान आहे त्याचा की आपल्या मुरुड सारख्या दापोली सारख्या ठिकाणी जाऊन खेळाडू तयार होतात आणि युवा सिरीज सारख्या स्पर्धा खेळतात. तर असे खेळाडू आपल्या दापोलीमधून तयार होतात. पुन्हा एकदा 11 नंबरची बनी घेतलेला खेळाडू श्रीसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात डाव्या कोपऱ्यात हात मारण्याचा प्रयत्न. 2 नंबरच्या खेळाडूला तिरकस पाय मारण्याचा प्रयत्न. आता मात्र त्याला यश येतो. माघार होतो. एक गुण मिळतो दुर्गादेवी संघाला. आज मात्र राज पवार या संघामध्ये दिसत नाही. माघार खेळायला नाहीये. पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईला समोर जातो तो दस्तूरखुद्द बंटी लोळ हे. आणि बंटी सहजगत्या उजव्या कोपऱ्या रक्षकावर झेपवतो. हाताने गडी बाद करण्याची खुणा करतो आणि 75 येतो. एक गुण मिळतो तो बंटीला. एक गुण मिळतो तो श्रीसाई वनन संघाला. मी भाऊ केस करायला विनंती करतोय. आपण सुद्धा आसनस्थ व्हायचंय. भाऊ केस कर मिलिंदजी. पुन्हा एकदा प्रणय सावंत श्रीसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 9 नंबरची बनी घेतलेला सडपत्या बागायचा आणि अतिशय चपळ असा खेळाडू उजव्या डाव्या कोपऱ्या रक्षकाला हात मारण्याचा त्याचा प्रयत्न आणि सहजगत्या एक खेळाडू बाद करून
पुन्हा मागे येतो. पुन्हा एकदा बंटी लवरे वारंवार चढाई करणारा बंटी. दुर्गादेवी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणा 2-2 3 संख्या अशी दुर्गादेवी संघाची क्षेत्ररक्षणा. प्रणय पवार 3 नंबरचे बनी घेतलेला खेळाडू दुर्गादेवी संघाकडून साई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. सावध अशी चढाई निरापेक्षी म्हणून देखील माघारी होतो. पुन्हा एकदा साई संघाचा आधारस्तंभ 1 नंबरचे बनी घेतलेला बंटी कोपरा रक्षकावर झेपवतोय. नेहमीच आपल्या संघासाठी गुण मिळवून देण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न असतो. असा हा बंटी माघारी होतोय. पुन्हा एकदा दुर्गादेवी म्हणून प्रणव प्रणय सावंत. प्रणय विरुद्ध बंटी याचा हा सामना रंगतोय. आणि आता गणेश अग्रेकडून सुंदर पकड होती. गुण मिळतो तो साई संघ वरणला. थर्ड रेड तिसरी चढाईला समोर जातो तो रमक. दुर्गादेवीच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 6 नंबरची बनी घेतलेला रमक. अतिशय चपळ असा खेळाडू आहे हा. आणि पकड होते. एक गुण मिळतो दुर्गादेवी संघाला. पुन्हा एकदा 11 नंबरची बनी घेतलेला दुर्गादेवी संघाचा खेळाडू श्री साई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात निदान दशपर्यंत खेळी. माघारी होतो. सामन्याला सुरुवात होते. श्री साई संघाचा बंटी लवरे दुर्गादेवी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात डाव्या कोपऱ्यातून सुरुवात करतोय. सावध आणि शांत अशी चढाई. बंटी माघारी होतो. पुन्हा एकदा 11 नंबरचे बनी घेतलेला खेळाडू साई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात तनवीक्षकावर जिंकवतो. पुन्हा माघारी होतो. निदान दिशे करून माघारी होईल. त्याला प्रत्युत्तर आहे बंटी लवरे. बंटी आपली छोटीशी चढाई संपून माघारी होतो. पुन्हा तिसऱ्या चढाईला समोर जातो तो 12 नंबरची बनी घेतलेला खेळाडू नवनीत खेळाडू आहे. पाहूया त्याची पकड करून आत्ता मात्र पंचाचा निर्णय 2 खेळाडू करून तो माघारी होतो. एक चपळ चढाई गेली 12 नंबरच्या खेळाडूने. क्षणभर विश्रांती घेतात ते मुरुडचे खेळाडू. सामन्याला सुरुवात आणि तिसऱ्या चढाईला समोर जातो तो अमित लवरे श्री साई संघाचा 10 नंबरची बनी घेतलेला खेळाडू. अनेक मैदानावर धीरज घातलेला असा अमित. आता पाहूया मात्र आत्ता त्याची पकड करत होते आणि अमित बाद होते. सुंदर पकडीचा नमुना पाहायला मिळाला तो दुर्गादेवी मुरुड संघाकडून. दुर्गादेवी संघाचा प्रणय सावंत 9 नंबरची बनी घेतलेला खेळाडू श्री साई संघाच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात डाव्या कोपऱ्यात आपली खेळी सजवतो. डाव्या कोपऱ्यात कोपरा रक्षक झेलवतो. पुन्हा माघारी होतोय. पुन्हा एकदा बंटी लवरे. बंटी माघारी होतोय. पुन्हा एकदा बंटी विरुद्ध प्रणय हा सामना रंगतोय.
तीन खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात प्रणय सावंत, अतिशय चपळ अशी चढाई देण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न असतो आणि आता मात्र त्याला यश येतोय. एक गुण मिळतो तो प्रणयला, एक गुण मिळतो तो दुर्गादेवीला. श्रीसाई संघाचा आधारस्तंभ समजला जाणारा गणेश आगरे 5 नंबरचे गुण घेतोय. गणेश चढाईची धुरा सांभाळतोय. दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात एक खेळाडू बाद करून माघारी होतोय. पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा प्रणय सावंत. श्रीसाई संघाच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात दुर्गादेव संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि आता मात्र पाहूया रायडर बाद पंचांचा निर्णय येतो. क्षेत्ररक्षणाला बाद करून तो जाण्याच्या परिस्थितीत होता, मात्र मध्यरक्षकाने त्याला बाहेर टाकलेला आहे. एक गुण मिळतो तो श्रीसाई संघाला. पुन्हा एकदा रोहन लवरे दुर्गादेव संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात रेषेपर्यंत खेळू माघारी होतो. पुन्हा एकदा प्रणय पवार 3 नंबरचे गुण घेतलेला प्रणय श्रीसाई संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात शांत असा चाललेला सामना. प्रणय माघारी होतो. पुन्हा एकदा गणेश आगरे श्रीसाई संघाचे अष्टपैलू खेळाडू. गेली अनेक वर्ष आपला कबड्डीसाठी योगदान दिलेला असा हा गणेश दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात डाव्या कुप्यातून उजव्या कुप्यावर झेकवतोय, माघारी होतोय. पुन्हा एकदा दुर्गादेवी संघाचा 11 नंबरचे गुण घेतलेला खेळाडू छोटीशी रेड दोन माघारी होतोय. तिसऱ्या चढाईला सांभाळला जातो तो रोहन लवरे. दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात ही चढाई असणार आहे. आणि आता मात्र पाहूया रायडर बाद होतोय. सुंदर पकडी त्याला मोना पाहायला मिळाला तो दुर्गादेवी बुरुड संघाकडून. थर्ड रेड दुर्गादेवी संघाकडून तिसऱ्या चढाईला समोर जात होता 11 नंबरचे गुण घेतलेला खेळाडू. जर 3 खेळाडू त्याला पकड झाली तर श्रीसाई संघाला 2 गुण मिळणार आहे. आता झटापट चालू आहे, मात्र त्याला पकड होते आणि 2 गुण मिळतात ते श्रीसाई संघाला. पुन्हा एकदा गणेश आगरे 5 नंबरचे गुण घेतलेला खेळाडू. सावध अशी चढाई गणेश माघारी होतो. दुर्गादेवी संघाकडे 1 नंबरचे गुण घेतलेला खेळाडू श्रीसाई संघाच्या क्षेत्ररक्षणात आपली छोटीशी चढाई संपत माघारी होतो. श्रीसाई संघाकडून 9 नंबरचे गुण घेतलेला खेळाडू सरपातळ बांधायचा हा खेळाडू. दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात कोणतीही घाई गडबड नाही दोन्ही संघाकडून. आणि सामना मतसंघाच्या क्षेत्ररक्षणात कालकाई कुंभे विरुद्ध अमरभरत टाळसुडे आपल्याला खेळण्यासाठी हा दुसरा पुकार देण्यात येतोय. कालकाई कुंभे विरुद्ध अमरभरत टाळसुडे आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार. 9 नंबरची बनी घेतलेला श्रीसाई संघाचा खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात
सावध अशी चढाई, शांत चढाई. आपली चढाई संपून माघारी होतो. पुन्हा एकदा एक नंबरची बनवलेला खेळाडू शिवसेना संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. तिसरी चढाई शिवसेना संघाकडून तिसरी चढाईला समोर जातो 3 नंबरची बनवून घेतलेला खेळाडू. दोघा संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि आत्ता मात्र त्याची पकड होते. ते गुण मिळतो तो दुर्गादेव संघाला. तिसरी चढाई प्रणय सावंत दुर्गादेव संघाकडून बराच टाइम बाहेर असलेला खेळाडू आता श्रीसाईच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. प्रणय सावंत आणि अतिशय खोलवर चढाई पाहूया. रेडर बाद झालेला आहे. पंचांचा निर्णय रेडर बाद झालेला आहे आणि 2-2 गुण मिळतात दोन्ही संघाला 2-2 गुण मिळत आहेत. श्रीसाई संघाकडून 10 नंबरची बॅटिंग घेतलेला अमित लवरे दुर्गादेव संघाच्या क्षेत्ररक्षणात. बोनस गुण मिळण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न. अमित माघारी होतो. पुन्हा एकदा 11 नंबरची बॅटिंग घेतलेला खेळाडू श्रीसाई संघाच्या 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. अमित गणेश आणि दुर्गादेव संघाचा 11 नंबरचा खेळाडू पाहूया आत मांडण्याचा प्रयत्न. माघारी होतो. पुन्हा एकदा गणेश आगरे 5 नंबरची बनवून घेतलेले गणेश दुर्गादेवी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. दोनच्या 3 सगळ्या अशी दुर्गादेवी संघाची क्षेत्ररक्षणा. गणेश आगरे आपली चढाई संपून माघारी होतो. पुन्हा एकदा 11 नंबरची बनवून घेतलेले खेळाडू श्रीसाईच्या क्षेत्ररक्षण आणि गणेश कडून सुंदर पकड होते. बहुतेक पकड होते. स्ट्रगल चालू आहे आणि दुर्गादेवी संघाचा खेळाडू बाद होतोय. 2 गुण मिळतात ते श्रीसाई संघाला. श्रीसाई संघाकडून बंटी लवरे आलेला आहे. तिसरी चढाई श्रीसाई संघाकडून तिसरी चढाईला समोर जातो तो बंटी लवरे. दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंचे क्षेत्ररक्षण. बंटी याची अतिशय चप्पल अशी चढाई. प्रशांत लवरे अतिशय खोलवर चढाई. आत्ता मात्र पाहूया आणि प्रशांतला सुंदर पकड होतो. प्रशांत बाद होतो. 1 गुण मिळतो दुर्गादेवी संघाला. प्रणय सावंत श्रीसाई संघाच्या 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि सहज डाव्या कोपरा रक्षकाला बाद करतोय. माघारी होतो तो दुर्गादेवी संघाला. अमित लवरे दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. एक खेळाडू बाद करून अमित माघारी होतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत श्रीसाई संघाच्या 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आणि सुंदर पाहूया
एक खेळाडू बाद करून पुण्यात माघारी होतो. त्रिसाई संघ नव्या खेळायला सज्ज झालेला. पुन्हा एकदा प्रणय सावंत त्रिसाई संघाच्या क्षेत्ररक्षणात. सावंत चढाई कोणताही धोका पत्करण्याचा त्याचा इरादा नाही. मागे येते पुन्हा एकदा त्रिसाई संघाकडून 6 नंबरच्या घेतलेला खेळाडू आणि त्याची सुंदर चौडा पक्कड होते. डाव्या कोपऱ्यात असे करून आणि शिवसाई संघाचा खेळ बाद होतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत. दोघा संघाकडून प्रणय. शिवसाई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. घेतलेला प्रणय. शिवसाई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आपली चढाई संपून माघार होतो. त्याला प्रत्युत्तर पद्धत बंटी लवडे. 1 नंबरच्या मध्ये घेतलेला बंटी एक आक्रमक खेळाडू आहे. आपली छोटीशी चढाई संपून माघारी वळतो. तिसरी चढाई. तिसऱ्या चढाईला समोर जातो तो 12 नंबरच्या मध्ये घेतलेला खेळाडू जय भोसले. मंडळासाठी दिलीप वानरकर, चिपळूण सावर्डे यांकडून 1100 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. पुन्हा एकदा बंटी लवडे दुर्गादेवी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. बंटी आणि त्याची चवडा पकड सुंदर डाव्या कोपऱ्यात अशा गोळीमध्ये बंटी लवडे बाद. षटपर्यंत प्रणय सावंत 9 नंबरच्या मध्ये घेतलेला अष्टपैलू खेळाडू दुर्गादेवी संघाचा प्रणय. निदान रेषेपर्यंत खेळी. टिकटिक वाजते. प्रणय माघारी होतो. पुन्हा एकदा रन. शिवसाई संघाकडून दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आणि उठवा अनुरक्षकाला झेपावतो. मात्र 1 गुण मिळतो तो शिवसाई संघाला. प्रणय पवारला बाद करून शिवसाई संघाचा खेळाडू माघारी होतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत. 9 नंबरच्या मध्ये घेतलेला प्रणय शिवसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. अटीतटीचा चाललेला हा सामना. पुन्हा एकदा प्रशांत लवडे 1 नंबरच्या मध्ये घेतलेला प्रशांत. दुर्गादेवी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. अतिशय चपळ असा खेळाडू. आता मात्र पाहूया आपल्या संघासाठी वारंवार मिळण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न असतो असा प्रशांत. आणि आता प्रशांतची पकड होतो. प्रशांत बाद. चालू सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. शिवसाई 17 दुर्गादेवी 22. रेड. तिसऱ्या चढाईला समोर जातो तो जय भोसले. दुर्गादेवी संघाचा 12 नंबरची बनी घेतलेला खेळाडू शिवसाई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षण. आता मात्र शिवसाई संघाकडून उजव्या हाताने दक्षिणेकडून सुंदर पकड होतो. शिवसाईला पुन्हा एकदा बंटी लवडे
एक नंबरच्या बंटीला बंटी, एक आक्रमक खेळाडू श्रीसाई संघाकडून. आणि आता मात्र पाहूया 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 2 खेळाडू पंचांचा निर्णय आहे. 2 खेळाडू बाद करून बंटी माघारी होतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत. श्रीसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 9 नंबरची बंटीला प्रणय सावंत. सामन्याला खूप मजा येते. प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन होतं दोन्ही संघाकडून. चालू सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. सरपंच दीपक बोरकर टाइम सांगतायत. आणि पुन्हा एकदा बंटी लवरे. श्रीसाई संघाचा एक आक्रमक खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. एक नंबरची बंटीला एक अष्टपैलू खेळाडू बंटी कोपऱ्याला शिकवून छुपवतो. पुन्हा चपळ असा खेळाडू पाहूया. आणि आता बंटी बाद होतोय. एक गुण मिळतोय दुर्गादेवी संघाला. अटीतटीचा चाललेला सामना. चालू सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. श्रीसाई संघ 20 दुर्गादेवी संघ 23 गुणाची आघाडी दुर्गादेवी संघ 3 गुणाची आघाडी दुर्गादेवी संघाकडे. श्रीसाई संघाकडून आता छोटीशी चढायची पण माघारी होतो. पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईला सामाय जातो जय भोसले. 12 नंबरच्या बंटीला धष्टपुष्ट खेळाडू. आणि जय बाद होते. एक गुण मिळतो श्रीसाई संघाला. पुन्हा एकदा बंटी लवले. श्रीसाई संघाकडून बंटी दुर्गादेवी संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणा बंटी लवले. दहाव्या कुत्रा शिक्षणाला लाभ मारण्याचा त्याचा प्रयत्न आता मात्र पाहूया. आणि बंटी 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 एक खेळ बाद करून बंटी माघारी होतोय. पुन्हा एकदा प्रणय सावंत 22-23. श्रीसाई 22 दुर्गादेवी 23. एक गुणाची आघाडी मात्र दुर्गादेवी संघाकडे आहे. दरम्यानच्या काळात प्रणय सावंत. श्रीसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-2च्या 3 सगळ्या मध्ये खेळाडू स्वतंत्रपणे बसलेला. क्षणभर विश्रांती घेतात ते श्रीसाई संघाचे खेळाडू. तिसरा पुकार. सामना संपल्यावर लगेचच आपला सामना खेळवला जाईल याची नोंद घ्या. दरम्यानच्या काळात बंटी लवरे. 1 नंबरची बंटीला बंटी लवरे. दुर्गादेवीच्या क्षेत्ररक्षण आत्ता मात्र पाहूया. आणि बंटी बाद होतो. सुपर टायगर होते. 2 गुण मिळतात दुर्गादेवी संघाला. क्षणभर विश्रांती घेतात. चालू सामना संपायला शेवटचे 1 मिनिट. प्रणय सावंत 9 नंबरची बंटीला प्रणय सावंत श्रीसाई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आणि सहजगत्या गणेश शागरेची शिकार करतोय. माघारी होतो. पुन्हा एकदा अरुणक लवरे. 6 नंबरची बंटीला अरुणक दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आणि एक खेळ बाद करून माघारी होतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत. सामना संपायला काही क्षण बाकी असतील. खूप चाललेला अटीतटीचा हा सामना. आणि डाव्या कुत्रा दर्शकाकडून चुकीची पकड करण्याचा प्रयत्न करायचा. एक गुण मिळतो प्रणय सावंतला. एक गुण मिळतो दुर्गादेवी मुरुड संघाला. आणि बंटी लवरे दुर्गादेवी संघाच्या क्षेत्ररक्षणात. आता मात्र पाहूया. मला वाटतं ही निकालाची चढाई असावी.
आणि चालू सामना संपतो. चालू सामन्यात दुर्गादेवी विरुद्ध हा संघ विजय होतो. विजय संघाचे हार्दिक हार्दिक